अस्सलाम वालेकुम नाजरीन, नादिर दो न्यूज में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। नांदेड़ से शाया होने वाला मराठी रोजनामा सत्यप्रभा की सालगिरह के मौके पर क़ारीन के लिए किसी बड़े अखबार के मुदीर, फिलोसोफर, फिल्मी अदाकार या बड़े सियासतदान को मदऊ कर उनका इस्तकबाल कर यादगारी मोमेंटो, शाल व तौसीफनामा दिया जाता है। इस साल 14 जुलाई को कुसुम सभागृह में मुनक्किदा सालगिरह तकरीब में उद्धव ठाकरे की शिवसेना की रहनुमा शोले बयां मुकर्रर सुषमा अंधारे को मदऊ किया गया था। इस तकरीब के इनेकाद से इख्तिताम तक मनसूबाबंदी से लेकर तमाम तर जिम्मेदारी तनहा सत्यप्रभा के मुदीर संतोष पंडांगले ने कामयाबी के साथ निभाई। संतोष पंडांगले एक बेहतरीन नाज़िम के तौर पर जाने जाते हैं। वैसे वो नांदेड़ कांग्रेस कमेटी के अहम तर्जुमान के फराइज अंजाम देते हुए मराठी अखबारात व इलेक्ट्रॉनिक मीडिया की पूरी टीम के साथ बेहतरीन ताल्लुकात रखते हुए पार्टी और मीडिया के बीच एक पुल का काम करते हैं। मराठी के साथ साथ अंग्रेजी जबान पर भी इन्हें अबूर हासिल है। मिलनसार मिजाज की वजह से वो सियासी व सहाफती बिरादरी में बहुत इज्जत निगाह इन्हें देखा जाता है। शानदार तकरीब के कामयाब इनेकाद पर रोजनामा गोदावरी के मुदीर मोहम्मद अब्दुल मुख्तार आबेद, मुदीर रोजनामा गोदावरी ऑब्जर्वर शामनामा नांदेड़ हैबर के मुदीर अलहाज शेख प्यारे मोहम्मद, रोजनामा गुलशन अफान के मुदीर सिद्दी रेहान, नांदेड़ उर्दू न्यूज के मुदीर अखिल मिर्जा और नांदेड़ अपडेट न्यूज के मुदीर इमरान खान ने सत्यप्रभा के ऑफिस पहुंचकर संतोष पंडांगले को गुलदस्ता पेश कर तहनीयत पेश की। आजचा क्षण खरं तर एका वेगळ्या अर्थाने यासाठी आहे की श्रद्धेय डॉक्टर शंकररावजी चव्हाण साहेब यांचा जन्मदिन आहे। हा एक उत्सव आहे मोठा, कारण मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पाण्याची जे काही मोठा तुटवडा होता तो एका कल्पक माणसाने केलेला आहे, दूर करण्याचं काम केलेलं आहे। ज्यांनी 136 वेगवेगळे महाराष्ट्रात धरणं बांधले, त्यामध्ये जायकवाडी असेल, विष्णुपुरी असेल, येलदरी असेल, उजनी असेल, अनेक धरणांचा उल्लेख करता येईल। त्याच संचितामुळं आज आपली तहान भागली आणि आपल्या बांधावर पाणी गेलेलं आहे। त्यांचा आजचा जन्मदिवस आम्ही भाग्यवान यासाठी आहोत की 14 जुलै 2002 रोजी त्यांच्या जन्मदिनी दैनिक सत्यप्रभाचं रोपटं लावलं गेलं। दरम्यान मुंबईला जाऊन त्याचा लोकार्पण सोहळा तिथे सुद्धा त्यांच्या उपस्थित केला, ते फोटो आज आमच्याकडे आहेत। आणि त्यानंतर दुर्दैवाने पुढच्याच वर्षी मातोश्री कैलासवासी सौ कुसुमताई चव्हाण यांनी या जगाचा निरोप घेतला। ती बाब शंकरराव साहेबांसाठी, चव्हाण कुटुंबियांसाठी अतिशय अडचणीची, वेदनादायी अशी होती। आणि सत्यप्रभाचं हे नवीन वर्तमानपत्र सुरू झालं होतं आणि म्हणून अशोकराव चव्हाण साहेबांच्या भाभींच्या मनात एक गोष्ट आली की आपल्या आईच्या नावाने कुठला तरी पुरस्कार आपण तिला द्यावा आणि कोणत्या क्षेत्रातला पुरस्कार द्यावा असा जेव्हा विषय आला तर महाराष्ट्रातले, मराठवाड्यातल्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी जी काही मान्यवर मंडळी आहेत, मग ते शैक्षणिक असेल, सामाजिक असेल किंवा अन्य कुठले क्रीडा क्षेत्र असेल, वेगवेगळ्या क्षेत्रात, सगळं वैद्यकीय क्षेत्र असेल, उद्योग असेल, अशा क्षेत्रातून हा पुरस्कार दिला गेला पाहिजे हा विचार पुढे आला। आणि 2004 साली पहिला कुसुमताई चव्हाण स्मृती पुरस्कार सोहळ्याला सुरुवात झाली। आणि एका नेटाने, एका उद्देशाने, एका ध्येयाने आम्ही प्रेरित होऊन समाजामध्ये ज्यांनी ज्यांनी काही चांगलं काम केले त्या सर्वांना सन्मानित करण्याचा, त्यातला समूह गट म्हणून एखाद्या व्यक्तीला प्रतिनिधिक स्वरूपात सन्मान करण्याचा आम्ही प्रयोग केला। आणि आज 2023 एवढा प्रचंड कालावधीमध्ये आम्ही ते सगळं करत आहोत। दरम्यानच्या कोरोनाच्या काळात किंवा मधल्या काळात थोडंसं ते खंडित झालं होतं, पण पुन्हा गेल्या वर्षीपासून आम्ही अधिक जोमाने हा उपक्रम सुरू केलेला आहे। मित्रांनो, या उपक्रमाचं यासाठी महत्त्व आहे की आपण अलीकडल्या काळात पाहतो राजकारणात जे काही खेळ चाललेला आहे, अगदी सकाळी उठल्यानंतर एक पक्ष, दुपारी दुसरा पक्ष, संध्याकाळी तिसरा पक्ष, चौथा गट, पाचवा काहीतरी आणखी, आणि जनतेला उभं यावा इतका प्रमाणातला भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार झाकण्यासाठी एखाद्या पक्षात पुन्हा पक्षांतर आणि तिथे जाऊन पुन्हा सज्जनता, म्हणजे अगदी कपडे धुण्याचा जो कार्यक्रम असतो रिन साबण लावून, त्यापेक्षा अधिक गतीने हे काही सगळं चाललंय। हमारे यहाँ फर्नीचर, पलंग, सिंगारदान, सोफा सेट, अलमारी, डाइनिंग टेबल, कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तयाब है। प्रोप्राइटर मौलाना मोहम्मद शबीर अहमद साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेज, फ्रूट मार्केट के सामने, माल्टीगिरी रोड, कामठा, नांदेड़। ग्लोबल पैरामेडिकल स्किल डेवलपमेंट सेंटर में दाखिले जारी है। इस इंस्टीट्यूट में कोर्सेज DMLT, डायलिसिस टेक्नोलॉजी, GNMA, OT असिस्टेंट, सैनिटरी इंस्पेक्टर, कंस्ट्रक्शन सुपरवाइजर। इन कोर्सेज में दाखिले जल्द लेकर एक कामयाब मुस्तकबिल की सिमत कदम बढ़ाए।
ग्लोबल पैरामेडिकल स्किल डेवलपमेंट सेंटर, माल्टेगरी रोड, उबैद रेसिडेंसी, नांदेड़। हामिला खवातीन और औरतों के दीगर इमराज, नॉर्मल और ऑपरेशन से बच्चों की पैदाइश, बाँझपन, बच्चादानी की गांठों और अपेंडिक्स, हार्निया का इलाज और ऑपरेशन की सहूलत मौजूद। डॉक्टर खान सारा नुदरत माविन नर्सिंग होम एंड फर्टिलिटी सेंटर, चावलवाला कॉम्प्लेक्स, SBI बैंक के ऊपर, देगलूर नाका, नांदेड़। अस्सलाम वालेकुम, मैं इमरान खान। हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा। लेटेस्ट न्यूज़ के लिए देखते रहिए नांदेड़ उर्दू न्यूज़, और न्यूज़ के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें।